अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी चरणी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता वसुबारसेपासून ते भाऊबीजपर्यंत दिवाळीला सुरुवात झालेली आहे. तर आज आहे शुक्रवार. तर आजपासून वसुबारस एकादशी, रमा एकादशी आहे. तर आजपासून आपल्या दिवाळीला सुरुवात झालेली आहे. तर या वसुबारस ते भाऊबीजेच्या दरम्यान तुम्हाला 7 दिवस तुम्हाला गुरुचरित्रातील हा अध्याय रोज वाचायचा आहे. बघा, हा अध्याय हा नवसाला पावणारा अध्याय आहे. या अध्यायाची खूप छान अशी फलश्रुती आहे. आणि हा अध्याय तुमची अडलेली कामे असो, तुमची कोणतीही मोठी इच्छा असो, किंवा तुमच्यावर झालेलं कर्ज असो, तुम्ही कर्जबाजारी झालेले असाल, किंवा तुमची समजा एखादे काहीतरी काम रखडलेलं असेल तर ते काम पूर्ण व्हावं असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा अध्याय तुम्ही रोज आवर्जून वाचा. बघा, तर या 7 दिवसात गुरुचरित्र पारायण करणं तर शक्य होत नाही, पण ज्यांना शक्य होतं त्याने आवर्जून करावं. गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे हे खूप भाग्याची गोष्ट आहे. पण बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही. तर त्यांनी या 9 दिवस म्हणजे या 7 दिवसामध्ये आवर्जून गुरुचरित्रातील ह्या एका अध्यायाचं पठण नक्की करा. तो अध्याय कोणता आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनलला आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन येणारे व्हिडिओ सर्वात आधी दिसतील. तर बघा, गुरुचरित्र हा अध्याय खूप म्हणजे खूप पवित्र ग्रंथ हा आहे. दिव्य भव्य ग्रंथ हा आहे. या ग्रंथाचा जो श्रद्धेने अंतकरणाने जो पठण करतो त्याच्या सर्व मनोकामना इच्छा ह्या पूर्ण होतात, म्हणजे होतातच. बऱ्याच ताई आणि दादांना या गुरुचरित्राच्या पारायणाने खूप खूप छान असे अनुभव आलेले आहेत. मग बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर त्यांनी आवर्जून वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत या एका अध्यायाचं पठण नक्की करा. तर तो अध्याय कोणता आहे? तो अध्याय म्हणजेच गुरुचरित्रामधील 18वा अध्याय. बघा, या गुरुचरित्रामधील 18वा अध्यायाची खूप छान अशी फलश्रुती आहे. तर बघा, एक वेदाभ्यासक ब्राह्मण होता. तो खूप म्हणजे खूप गरीब होता. तर तो रोज काही ना काही मागून त्याचा उदरनिर्वाह करायचा. आणि ज्यावेळेस त्याला काहीही मिळायचं नाही तर त्यावेळेस त्याच्या घराशेजारी एक घेवड्याच्या शेंगाचा वेल असायचा. तर तो ब्राह्मण त्या घेवड्याच्या शेंगा तोडायचा आणि तो बाजारात नेऊन विकायचा आणि त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह भागवायचा. अशा प्रकारे तो त्याचा परिवार आणि त्याचं स्वतःचं घरातील सर्व काही या उदरनिर्वाहावर तो भागवायचा. पण ज्यावेळेस त्याच्या घरामध्ये कोणी अतिथी येऊ, कोणी समजा पाहुणे येऊ, तर तो त्या घरातील प्रत्येक येणाऱ्या अतिथींना, पाहुण्यांना खूप मानपूर्वक मान सन्मानाने तो त्यांना जेवू घालायचा. ते जे मागतायत ते त्यांना द्यायचा. त्याच्या मनामध्ये कधीही असं यायचं नाही की मी गरीब आहे, माझ्यापाशी काय नाही, मी यांना देऊ काय, यांना खाऊ काय घालू, असं तो कधीही त्याच्या मनामध्ये शंकाही आणत नव्हता. आणि तो अशा प्रकारे जे काय आहे त्याच्यामध्ये त्या ब्राह्मणांना, त्या अतिथींचं स्वागत करायचं, त्यांना जेवू घालायचा. तर तो अशा प्रकारे आपला उदरनिर्वाह करायचा. आणि तो कशाचीही मनामध्ये इच्छा न धरता आपलं सर्व काही काम निस्वार्थ भावनेने, कोणतीही मनात इच्छा न धरता तो आपलं कर्म कष्ट करत राहायचा. पण नरसिंह सरस्वती महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याची सर्व काही गरिबी नष्ट केली, त्याचे काही जे भोग आहेत ते नष्ट केले, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्याला पैसा, संपत्ती, धन सर्व काही नरसिंह सरस्वती महाराजांनी त्याला दिलं आणि त्याची परिस्थिती खूप छान अशी पद्धतीने सुधारली आणि तो सर्व गोष्टीमध्ये परिपूर्ण झाला. त्याला कशाचीच कमी पडली नाही. त्याची गरिबी सर्व काही दूर केली नरसिंह सरस्वती महाराजांनी. तर असं ह्या गुरुचरित्रातील 18व्या अध्यायामध्ये आहे. आपली ही जी काही बघा, म्हणजे आपली जी आर्थिक परिस्थिती सुधारावी, आपण कर्जमुक्ती, जी कर्ज आहे आपल्यावर ते कर्ज आपलं कमी व्हावं, कर्जातून मुक्त व्हावं आपण, किंवा आपली काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी, किंवा आपल्याला
पैसा, सुख, शांती, समृद्धी घरामध्ये हसतं-खेळतं घर आपलं, आनंद सर्व काही असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गुरुचरित्रातील हा अध्यायाचं पठण दररोज नित्यनियमाने कराच. पण वसुबारस ते भाऊबीजे दिवशी या 7 दिवसाच्या दरम्यानसुद्धा तुम्ही ह्या 18वा अध्यायाचं तर वाचन संकल्पयुक्त आवर्जून कराच, कारण याची छान अशी फलश्रुती तुम्हाला येणार म्हणजे येणारच. पण जर तुम्हाला या 7 दिवसात या म्हणजे अध्यायाचं पठण जर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही दररोजसुद्धा या अध्यायाचं पठण करू शकतात. बघा, तुम्ही जर संकल्पयुक्त दररोज जर याची सेवा केली, 6 महिन्याची जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला याची छान अशी फलश्रुती येणारच येणार. आणि तुम्हाला या ग्रंथाच्या 18वा अध्यायाची छान अशी फलश्रुती अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बघा, तुम्हाला छान असा या अध्यायाचा अनुभव 100% येणार म्हणजे येणारच. खूप म्हणजे खूप छान असा हा गुरुचरित्रातील 18वा अध्याय आहे. तर आपल्याला हा अध्यायाचं दररोज पठण जर तुम्हाला करायचं असेल संकल्पयुक्त, तुम्ही या 7 दिवसात वसुबारस ते भाऊबीजेपर्यंत संकल्पयुक्त तुमची जी काही इच्छा आहे, आर्थिक प्रश्न आहेत, त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात. पण तुम्ही जर दररोज याचं पठण करणार, संकल्पयुक्त करणार असाल तर त्याच्यासाठी काही नियम आहेत. तुम्ही संकल्पयुक्त जर ही सेवा करणार असाल तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. ही सेवा करेपर्यंत तुम्ही मांसाहार अजिबात करायचा नाही. त्याचबरोबर परान्नसुद्धा तुम्हाला अजिबात घ्यायचं नाही. चुकून कधीतरी तुम्हाला परान्न घ्यावंच लागलं तर घरी आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे. गायत्री मंत्राची एक माळ केल्यानंतर जे काही तुम्हाला लागलेले दोष आहेत तर ते दोष कमी होण्यास मदत होते. त्याच्यामुळे गायत्री मंत्राची एक माळ आवर्जून करा. पण शक्य होईल तितकं परान्न तुम्ही वर्ज्य करायचं आहे. मग तुम्ही त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन जर शक्य असेल तर आवर्जून करा. जर तुम्ही संतानप्राप्तीसाठी करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे ह्या अटी नियमसहित तुम्हाला या गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. बघा, खूप म्हणजे खूप छान अशी फलश्रुती अनुभव या 18व्या अध्यायाने तुम्हाला येणार आहे. जास्त काय नाही, एकदम 10-15 मिनटात होणारा हा अध्याय एकदम साधा आणि सोपा आहे. ज्या प्रकारे त्या ब्राह्मणाच्या जीवनातील जे काही दरिद्रता आहे, जे काही भोग आहेत, जे काही गरिबी आहे, ती सर्व काही नष्ट झाली. त्याचप्रमाणे आमच्या जीवनातील ही सर्व काही भोग, गरिबी, कष्ट, आर्थिक समस्या दूर व्हाव्या आणि नृसिंह सरस्वती महाराजांचा, दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यालाही लाभावा, यासाठी तुम्ही गुरुचरित्रातील या अध्यायाचं अवश्य एकदा तरी ही सेवा करून पहा. बघा, गुरुचरित्र पारायण बरेच लोक करतात, पण जर त्यांना हे करणं शक्य नसेल तर या अध्यायाचं तुम्ही आवर्जून पठण करा. आता गुरुचरित्रातील ह्या अध्यायाचं तुम्ही दररोज पठण करणार असाल तर दररोज तुम्हाला गुरुचरित्राचा मोठा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ हाताळायचा अजिबात नाही, कारण तो अध्याय खूप दिव्य ग्रंथ आहे. तो ग्रंथ त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक सेपरेट तुम्हाला प्रत्येक अध्यायाची सेपरेट पोथी मिळून जाते. तर ती पोथी घेऊन तुम्ही या अध्यायाचं संकल्पयुक्त पठण करू शकतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.